नागपुरात काँग्रेसची महारॅली होती आहे आणि लोकसभेचं बिगुल इथून फुकलं जाणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते जय्यत तयारी केली जात आहे। माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी स्वतः या सगळ्या संबंधित आढावा घेतलेला आहे। ज्येष्ठ नेते काँग्रेसचे इथे येणार आहे, मोठी सभा आणि मोठी रॅली इथे होणार आहे। कशा पद्धतीने साहेब रॅलीचं स्वरूप असणार आहे, काय नेमकं आपण पाहताय की आज नागपूरच्या या शहरालगतच्या असलेल्या जागेवर जय्यत तयारी इथे सुरू झालेली आहे आणि देशामधल्या समस्त काँग्रेसचं नेतृत्व या निमित्ताने नागपूरमध्ये येणार आहे। आगामी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लोकसभेच्या त्या दृष्टीने एक सुरुवात ज्याला म्हणू आपण ही नागपूरपासून होत आहे। नागपूरमध्ये काँग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्ताने होणारी सभा एक ऐतिहासिक सभा ठरेल अशाच प्रकारची तयारी या ठिकाणी आपण पाहतोय। या ठिकाणी आज ग्राउंडवर या ठिकाणी व्यासपीठाचं भलं मोठं व्यासपीठ या ठिकाणी होत आहे। काँग्रेस वर्किंग कमिटी सर्व सदस्य या ठिकाणी येणार आहेत। खरगेजी काँग्रेस अध्यक्ष, सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी, प्रियंका गांधी हे काँग्रेसचं नेतृत्व आणि काँग्रेसच्या अन्य राज्यातले मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, सर्व आमदार वगैरे सर्व या ठिकाणी सहभागी होऊन लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात लाखो संख्येने या ठिकाणी अपेक्षित आहे। त्यामुळे मला वाटतं की देशामधल्या ज्वलंत समस्यावर लक्ष केंद्रित करणं, लोकांच्या समस्या बेरोजगारी, महागाई, विकासात्मक कामांवर अपेक्षा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भरपूर विषय आहेत ज्या ठिकाणी विद्यमान भाजप सरकार अपयशी ठरलेलं आहे। त्यामुळे या पार्श्वभूमीवर एक जोरदार तयारीच्या माध्यमातून प्रत्युत्तर निश्चित दिलं जाईल। महारॅली शब्द दिलेला आहे, रॅली होणार आहे की फक्त सभा होईल, संबोधित केल्या जाईल आणि कोण कोण ज्येष्ठ नेते नाही, ही रॅली मोठ्या प्रमाणात होणार आहे ना। आपण पाहता आहे म्हणजे ही जाहीर सभाच आहे तशी पाहिली तर, परंतु मोठ्या संख्येने लोक सहभागी होऊन त्याला एक भव्य स्वरूप येणार आहे। MIMचे खासदार जे आहे इम्तियाज अली यांनी असा म्हटलं आहे की काँग्रेसचाही महाराष्ट्रात एकच खासदार होता, आमचा एकच खासदार होता, त्यामुळे MIM आता मोठा पक्ष आहे, त्यामुळे महाविकास आघाडीने आमच्यासोबत आघाडी करावी अशा पद्धतीने मला वाटतं की MIMनी असं वक्तव्य करणं हे त्यांना न शोभणारी बाब आहे। काँग्रेसची 100 वर्षापेक्षा जास्त असलेली पार्श्वभूमी, देशामध्ये असलेली पाळंमुळं, देशामध्ये असलेलं काँग्रेसचं काम आणि नुकतं 10 वर्षात जो पक्ष थोडाफार दिसतंय त्याचं अस्तित्व, ती तुलना काँग्रेस होऊ शकत नाही। प्रकाश आंबेडकरांनी असे म्हटलेलं आहे की आमचं जर समजा काँग्रेससोबत जर शिवसेनेची युती झाली असती, म्हणजे उद्धव ठाकरे युती झाली नसती, तर आम्ही 48 पैकी 24 जागा लढवणार होता असा आमचा फॉर्म्युला ठरला। असं 29 तारखेला दिल्लीमध्ये काँग्रेसची जी अलायन्सेस संदर्भातली जी कमिटी आहे त्याची मीटिंग आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या पक्षांना एकत्र आणण्यासंदर्भात जागेचं एक अंदाज घेण्याचं काम 29 तारखेच्या मीटिंगमध्ये झाल्यानंतर मग माझी तर व्यक्तिगत इच्छा की वंचितची आघाडी झाली पाहिजे, माझी जाहीरच भूमिका आहे आणि त्या अनुषंगाने त्यात मार्ग निघेल अशी माझी अपेक्षा आहे। सभा नक्कीच मोठी होती आहे, संघाच्या भूमीत ही सभा होती आहे। कशा पद्धतीनं जो बिगुल आहे लोकसभेचा इथून फुंकला जातो तरी आपण पाहताय ना की शेवटी सभेच्या माध्यमातून लोकांमध्ये एक मेसेज देण्याचं काम जास्त। सभा म्हणजे त्यातून एक काँग्रेस पक्षाची भूमिका, काँग्रेस पक्षाची एकंदरीत असलेली विद्यमान राजकीय परिस्थिती संदर्भात आक्रमक भूमिका घेऊन आम्ही कशा पद्धतीने मैदान उतरणार आहोत। हे काँग्रेस ज्या सभे शीर्षकच आहे हम तयार आहे हम, तयारीचं आम्ही लढाईमध्ये उतरलेलो आहोत। आता हे सांगण्याकरताच ही सभा आहे। नक्कीच लोकसभेच्या तयारीत आम्ही उतरलेलो आहोत आणि हे सांगण्यासाठी जी आहे ती भव्य सभा नागपुरात होते आणि त्याची जय्यत तयारी जी आहे सध्या नागपुरात होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।